नमस्कार, मी सागर अर्जुन सूर्यवंशी, भाजपा कडेगाव तालुका सरचिटणीस आणि आमच्याबरोबर आमचे सरजू काका आणि तेजस सूर्यवंशी. आम्ही आज इथं आपल्या ज्योतिबा मंदिर ग्रामपंचायतच्या अगदी 10 फुटावर ज्योतिबा मंदिर आहे. त्या ज्योतिबा मंदिराच्या टेरेसवरती उभा आहे. तर ज्योतिबा मंदिराच्या टेरेसवर अशी अवस्था दिसते, इथं सगळं भंगाराचं साहित्य आणून टाकलेलं आहे. जी भंगार येतं ते देवाच्या वर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे देवालासुद्धा भिनाती ही हागणदारी मुक्तचा बोर्ड वर आणून टाकला आहे बघा. ही पेटी इथं आणून टाकल्या. ही नागरिक सुविधा काय दिसते केंद्र, ती सदन ही इथं आणून टाकले. ही अशी ग्रामपंचायत आपल्या देवालासुद्धा सोडत नाही. हा कुळस्वामी हापशिंगावच्या कुळस्वामीच्या मंदिराच्या वरती ही कचऱ्याच्या ढिगाची ही अवस्था आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की वास्तव बघा, वास्तव ह्यासाठी बघा की इथं ह्यांनी सोलर पॅन्ट ग्रामपंचायतनं उभा केला आहे. ग्रामपंचायतनं इथं सोलर पॅन्ट उभा केला आहे, ग्रामपंचायतीचा आहे. ह्याचं कुठेही कनेक्शन नाही, काही नाही. मग ऑनलाईनला हे चालू आहे का असंच दाखवलं आहे? हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून आम्ही आज कडेगावचं BDO साहेब राऊत साहेब मान्य यांची भेट घेतली आणि गावाला तत्काळ भेट द्या म्हणलं. तर त्यांनी अर्ज करतो आणि त्यांच्या बघतो आणि ही करतो, उद्याच्याला रिमार्क मारतो, असं त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिली. तर वास्तव इथं ही पाहण्यासाठी आपण आज इथं आलेलो आहे. तर ही सोलर पॅन्ट कुठंही कनेक्शन नाही, कुठंही कनेक्शन नाही. मग ही इस्टिमेट प्रमाणे आहे का नाही का ही सगळं ग्रामपंचायतला माहीत. ही गावातल्या कुठल्याही नागरिकाला ऑनलाईन भरलेली, ह्यांनी काय ऑनलाईन भरलं ही त्यासनीच माहीत. आणि तालुक्यामध्ये 2 गावं कशी, आंबग एक बसतं आहे आणि आपशिंग एक बसतं आहे. मग आपशिंग जर ह्या परिस्थितीत बसत असेल तर माननीय मुख्यमंत्री माझी समृद्धी योजना यांनी चांगले गावांनी सहभाग करून यामध्ये ही योजना राबवली. गावाचं कल्याण, गाव स्वच्छ होण्यासाठी ही योजना राबवली. ही योजना धुळीस मिळवण्याचं काम आपशिंगे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य ही सगळी लोक मिळून करत आहेत ह्या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि BDO साहेबांना तुमच्या माध्यमातून जाहीर इशारा देतो की ह्याच्यावर कारवाई ताबडतोब करावी.